Example number 5, reduce the fraction 348 upon 319, 221 upon 247, 437 upon 551 to the lowest term. इथे आपल्याला वन बाय वन एक एक एक्झाम्पल सॉल्व करायचा आहे. यामध्ये 3 एक्झाम्पल दिलेले आहे. आपल्याला तिन्ही एक्झाम्पल वन बाय वन आपण सॉल्व करू आणि इथे आपल्याला लोवेस्ट टर्म फाइंड करायची आहे. तर इथे आपण डिव्हिजन मेथडने हे वन बाय वन एक्झाम्पल सॉल्व करणार आहे आणि डिव्हिजन मेथडने सॉल्व केल्यानंतर हायेस्ट कॉमन मल्टिपल जो आपल्याला मिळेल, HCF जो आपल्याला मिळेल, त्या HCFने ह्या नंबरला डिव्हाइड केला तर आपल्याला लोवेस्ट टर्म मिळेल. ओके, सो इथे आपण डिवायझर घेणार आहे स्मॉलेस्ट नंबर. या दोन्ही नंबरपैकी स्मॉल नंबर काय आहे तो इथे घ्यायचा आहे डिवायझर आणि दोन्ही मधला ग्रेटर नंबर हा घ्यायचा आहे डिव्हायडंट. ओके, आता या डिवायझरने या डिव्हायडंटला आपण डिव्हाइड करू. तर 319च्या टेबलमध्ये 348 येतो का हे चेक करायचं. आता एवढा मोठा टेबल तर आपल्याला नसेल तर आपण इथे लॉजिक लावून पण हे एक्झाम्पल सॉल्व करू शकतो. 319 2 केलं तर 600 समथिंग येणार आहे, खूप ग्रेटर नंबर येणार आहे. म्हणून आपल्याला 319 319 घ्यायचं. आलं लक्षात? यांची मायनस करू. 8 नाही होत मायनस, तर आपण इथे कॅरी घेणार. 18 मायनस 9 इथे 9, इथे 3 येणार. 3 मायनस 1 2, 3 मायनस 3 0 येणार. ओके, आता इथे हा आहे डिवायझर आणि इथे डिवायडंट घ्यायचा आहे. जो आधी डिवायझर असेल तो इथे डिवायडंट घ्यायचा आहे. 319. ओके, 29च्या टेबलमध्ये 319 हे येते का चेक करायचं आहे. तर 29चा टेबल 10 पर्यंत जर आपण घेतला तर 290 येणार, स्मॉल नंबर येणार, म्हणून आपण 11ने डिवाइड करून बघू. ठीक आहे, 29 मल्टिप्लाय 11. ओके, बघा इथे 11ने डिवाइड केलेला आहे आपण. 1 9 जार 9, 1 2 जार 2, परत इथे 0 घेतला. 1 9 जार 9, 1 2 जार 2, इथे ॲडिशन 9, 2 प्लस 9 11, इथे 1 आणि इथे 1, 1 प्लस 2 3 म्हणजे 390. म्हणजे आपल्याला 29ला 11ने मल्टिप्लाय केलं तर आपल्याला 319 हा नंबर मिळतो. इथे 0 0 0. या स्टेपमध्ये 0 कोणत्या नंबरने आलेला आहे? 29. म्हणून 29 हा काय आहे? HCF इज इक्वल टू 29. देअरफॉर 348 अपॉन 319 डिवायडेड बाय 29 जो HCF आला त्या HCFने ह्या नंबरला डिवाइड जर केला आपण तरच आपल्याला इथे लोवेस्ट टर्म मिळणार आहे. ठीक आहे, सो 29च्या टेबलमध्ये 34 येत नाही, म्हणून 29 1 जार 29, 34 मायनस 29 5 येणार आहे. इथे 58, 29 2 जार 58. ठीक आहे, नंतर इथे 29च्या टेबलमध्ये 31 येणार नाही. 29 1 जार 29, 31 मायनस 29 येणार आहे 2. इथे 29 होणार, परत 29 1 जार 29 म्हणजे 11, म्हणजे 12 अपॉन 11 हा आलेला आहे आपल्याला या एक्झाम्पलचा लोवेस्ट टर्म. ओके, एक्झाम्पल नंबर 2 आहे 221 अपॉन 247. जो छोटा नंबर आहे तो डिवायझर घ्यायचा आहे आणि जो मोठा नंबर आहे तो डिवायडंट घ्यायचा आहे. सो इथे 221च्या टेबलमध्ये 247 येतो का हे चेक करायचं आहे. तर 221 मल्टिप्लाय बाय 2 जर केला आपण तर 400 समथिंग नंबर येणार, ह्या नंबरपेक्षा जास्त येणार. तर आपण काय करणार? 1 टाइम घेणार. 221 1 जार 221, 7 मायनस 1 6, 4 मायनस 2 इथे 2, 4 मायनस 2 इथे 2, 2 मायनस 2 0, 26. आता इथे आपल्याला कोणता नंबर घ्यायचा आहे? हा इथे घ्यायचा आहे 201. 26च्या टेबलमध्ये 201 येणार का हे चेक करायचं आहे. तर बघा 26ला जर आपण 10ने मल्टिप्लाय केलं तर 260 नंबर मोठा येतो. तर आपण 26ला 9ने मल्टिप्लाय करून बघू. ठीक आहे, 9 6 जार 54, इथे 4 कॅरी आला 5, 9 2 जार 18, 18 प्लस 5 23. सो इथे 234 नंबर येतो. 234 ग्रेटर नंबर आहे. मग आपण इथे 8ने मल्टिप्लाय करून बघू. 26ला 8ने, 8 6 जार 48, इथे 8 आला, कॅरी आला 4, 8 2 जार 16, 16 प्लस 4 20, 208 नंबर आला. ओके, सो इथे 208 आणि किती टाइमला आला? 8, म्हणून इथे 8. 26ला आपण 8ने मल्टिप्लाय केलं तर 208 आला, म्हणून इथे मायनस करायची आहे. 1 मायनस 8 नाही होणार, कॅरी घेतला 11 झाले. 11 मायनस 8 इथे 3 येणार.
इथे 1 येणार, 1 - 0 1 आणि इथे 2 - 2 0. ओके, आता इथे 30 नंबर बनला. आता इथे आपल्याला हा नंबर घ्यायचा आहे 26. ठीक आहे. 13च्या टेबलमध्ये 26 हा 2 नंबरला येतो. 13 2 जा 26. इथे येणार 0 0. ओके. आता इथे HCF काय मिळालेला आहे 13. ज्या नंबरने इथे 0 येणार आहे तो नंबर आपला HCF असणार आहे. Therefore 221/247 divided by 13 divided by 13. 13च्या टेबलमध्ये 22 येणार नाही तर आपल्याला काय करायचं 13 1 जा 13 घ्यायचं. 13 - 22 9 येणार, इथे 91 नंबर होणार. 13 7 जा 91. आता हा 13 डिवाइड करायचा आहे. 13च्या टेबलमध्ये 24 येणार नाही म्हणून 13 1 जा 13. 24 - 13 11 येणार. सो इथे 170 नंबर होणार. सो 13 9 जा 117. ओके, म्हणजे लोवेस्ट टर्म आपल्याला 17/90 मिळालेली आहे. ठीक आहे. एक्झाम्पल नंबर 3 आहे 437 551. बघा इथे 431 हा डिवायझर घ्यायचा आहे बिकॉज स्मॉलेस्ट नंबर डिवायझर घ्यायचा आणि ग्रेटर नंबर डिवायडंट घ्यायचा आहे. ठीक आहे. तर आता इथे डिवायजन करायची आहे तर 437 याला जर 2 ने आपण डिवाइड केलं तर 800 समथिंग येणार. 800 तो नंबर हा 551 मधून मायनस होणार नाही. तर आपल्याला काय करायचं 437 1 जा 437 घ्यायचं आहे. इथे 1 - 7 नाही होणार, कॅरी घ्यायचा आहे 11. 11 - 7 इथे येणार आहे 4 आणि इथे 4 राहणार. 4 - 3 1. 5 - 4 1. 114 नंबर आला. आता आपल्याला इथे हा नंबर घ्यायचा आहे जो आधी डिवायझर होता. ओके. सो 437 इथे घेतला. आता 114च्या टेबलमध्ये 437 किती नंबरला येणार हे चेक करू. 114ला आपण 2 ने मल्टिप्लाय करून बघू. 2 4 जार 8, 2 1 जार 2, 2 1 जार 2. 228 येतो, स्मॉल नंबर येतो. परत आपण 114ला 3 ने मल्टिप्लाय करून बघू. 3 4 जार 12, इथे 12 कॅरी आला 1. 3 1 जार 3 + 1 4, 3 1 जार 3. इथे 342 येतो. ओके, जर आपण 4 ने आणखी मल्टिप्लाय केलं तर तो ग्रेटर नंबर येऊ शकतो. म्हणून इथे आपण 114 3 जार 342 हा नंबर घेणार. 7 - 2 5. 3 - 4 होणार नाही, कॅरी घेतला इथे 1. इथे 13 नंबर झाला. 13 - 4 इथे 9 नंबर आला. इथे 3 राहणार. 3 - 3 0. 95 नंबर आला. आता इथे आपल्याला आधीचा डिवायझर घ्यायचा आहे 114. 95च्या टेबलमध्ये 114 हा नंबर किती नंबरला येतो हे चेक करू. बट 95ला मल्टिप्लाय केलं 2 ने तर तो मोठा येणार आहे म्हणून आपण 95 1 जार 95 हा नंबर घेणार. 4 - 5 होणार नाही, कॅरी घेतला इथे 14. 14 - 5 इथे 9 येणार. इथे 0 राहणार. सो 0 मधून 9 मायनस होणार नाही, परत कॅरी घ्यायचा आहे. इथे 10 इथे 0 राहणार. 10 - 9 1. इथे 19 नंबर होईल. सो आता इथे आपल्याला हा नंबर घ्यायचा आहे 95. ओके, बघा कशा स्टेप आहे. आता आपण मायनस केली तर हा नंबर मिळाला. मग नंतर आपण काय घेतला हा नंबर इथे घेतला. परत मायनस केली हा नंबर मिळाला. मग हा नंबर इथे घ्यायचा आहे. ठीक आहे, इझी आहे खूप. 19च्या टेबलमध्ये 95 हा 5 नंबरला येतो. 19 5 जार 95. 95 मायनस येणार इथे 0 0. ज्या नंबरने आपण डिव्हाइड केली तर रिमाइंडर 0 आला तो नंबर आपला HCF असतो. म्हणजे इथे हायेस्ट कॉमन फॅक्टर आहे 19. आता ह्या 19ने आपल्याला ह्या नंबरला डिव्हाइड करायचा आहे म्हणजेच लोवेस्ट टर्म मिळणार. डिवाइडेड बाय 19 डिवाइडेड बाय 19. 19 1 जार 19 येणार. 19 2 जार आपण 38 घेऊ शकतो. 43 - 38 इथे 5 येणार. 57 नंबर होणार. मग 19 3 जार 57 म्हणजे 28 नंबर मिळाला. आता 19च्या टेबलमध्ये 55 येणार नाही तर आपण 19 2 जार 38 घेऊ शकतो. 55 - 38 17 नंबर, इथे 171 नंबर होईल. मग 19च्या टेबलमध्ये 171 हा 9 नंबरला येतो. इथे आपल्याला लोवेस्ट टर्म मिळालेली आहे 23/29. ओके. क्वेश्चन नंबर 6 आहे द LCM अँड HCF ऑफ 2 नंबर्स are 432 and 72 respectively. If one of the number is 216, what is the other?
दोन नंबरचा इथे आपल्याला LCM आणि HCF गिव्हन आहे. त्या दोन नंबरपैकी वन नंबर इथे दिलेला आहे, बट अदर नंबर कोणता आहे ना हे आपल्याला फाइंड करायचं आहे. तर त्यासाठी आपण एक मेथड आधी यूज केलेली होती की दोन नंबरचा जो HCF आणि LCM आहे यांचा प्रोडक्ट, यांची मल्टिप्लिकेशन आणि दिलेले जे दोन नंबर्स आहेत त्यांची मल्टिप्लिकेशन ही इक्वल असते. सो तीच मेथड इथे आपण फाइंड करणार. सो LCM मल्टिप्लाय HCF इज इक्वल टू वन नंबर मल्टिप्लाय अदर नंबर. LCM दिलेला आहे 432, HCF आहे 72, वन नंबर दिलेला आहे 216 मल्टिप्लाय अदर नंबर आपल्याला फाइंड करायचा आहे. ओके, इथे हे दोन नंबर्स मल्टिप्लिकेशनला आहे, इथे 216 आणि अदर नंबर मल्टिप्लिकेशनला आहे. अदर नंबर फाइंड करायचा आहे तर हा 216 आपल्याला ह्या अपोजिट साईडला शिफ्ट करायचा आहे. मग इथे हा मल्टिप्लायला आहे, अपोजिट साईडला शिफ्ट केल्यानंतर तो डिव्हायडेशनला जाणार, म्हणजे 432 मल्टिप्लाय बाय 72 अपॉन 216 आणि इकडे अदर नंबर. ओके, 216 1 जार 216 and 216 2 जार 432. ठीक आहे, इथे 2 मल्टिप्लाय बाय 72 इज इक्वल टू अदर नंबर. सो यांची मल्टिप्लिकेशन करून घेऊ. 2 2 जार 4 आणि 2 7 जार 14, 144 हा आपल्याला अदर नंबर मिळालेला आहे. ओके, हे आपले आन्सर आहे. यांना असं बॉक्स वगैरे केला तरी हे चालेल. 144 इथे आपल्याला अदर नंबर मिळालेला आहे. ओके, क्वेश्चन नंबर 7 आहे. द प्रोडक्ट ऑफ टू डिजिट नंबर्स इज 765 अँड देअर HCF इज 3. व्हॉट इज देअर LCM. इथे बघा आपल्याला HCF दिलेला आहे ना, LCM फाइंड करायचा आहे आणि दोन नंबरचा पण प्रोडक्ट दिलेला आहे. जसं आपण आधीचं एक्झाम्पल सॉल्व्ह केलं सेम त्याच प्रकारे सॉल्व्ह करायचं आहे. तर काय दिलेला आहे, HCF दिलेला आहे 3 आणि प्रोडक्ट दिलेली आहे 2 नंबरची. प्रोडक्ट ऑफ 2 नंबर्स इज इक्वल टू 765. Therefore, HCF multiplied by LCM is equal to product of two digit number. ओके, HCF किती आहे 3. LCM आपल्याला फाइंड करायचा आहे म्हणून इथे LCMच राईट करू. प्रोडक्ट ऑफ टू डिजिट नंबर किती आहे, टू डिजिट नंबर प्रोडक्ट आहे 765. बघा आता इथे LCM फाइंड करायचा आहे तर काय करायचं, हा 3 अपोजिट साईडला शिफ्ट करायचा आहे. तर इकडे मल्टिप्लिकेशनला आहे तर तो अपोजिट साईडला गेल्यानंतर डिव्हायडेशनला जाणार, म्हणून 765 अपॉन 3. आता यांची डिव्हायडेशन करून घेऊ. 3 1 जार 3, 3 2 जार 6 घ्यावं लागेल. 3 2 जार 6, 7 मायनस 6 1 येणार, इथे 16 नंबर. 3 5 जार 15, 16 मायनस 15 1, परत हा 5 खाली घेतला 15 नंबर. 3 5 जार 15. ओके, इथे 0. तर आन्सर काय मिळालेला आहे 255. म्हणजेच LCM 255 मिळाला आहे ना. इझी. क्वेश्चन नंबर 8 आहे. अ ट्रेडर हॅज 3 बंडल्स ऑफ स्ट्रिंग 392 मीटर, 308 मीटर अँड 490 मीटर लॉंग. ट्रेडरकडे 3 बंडल्स आहेत स्ट्रिंगचे. त्या बंडलची आपल्याला इथे मीटरमध्ये दिलेली आहे किती आहे. ठीक आहे. व्हॉट इज द ग्रेटेस्ट लेंथ ऑफ द स्ट्रिंग that the bundle can be cut up into without any leftover string. बघा इथे त्याला काय करायचं, ते बंडल्स असे कट करायचे आहे की ते जास्तीत जास्त लांबीचे असायला हवे. ती जी स्ट्रिंग आहे ती जास्तीत जास्त लांबीची असायला हवी आणि काहीही लेफ्ट म्हणजेच काहीही उरायला
पाहिजे नाही. तर इथे ग्रेटर म्हटलेलं आहे ना, ग्रेटर लेंथमध्ये कट करायचं आहे ना, तर इथे आपल्याला ग्रेटर म्हटलं तर हायेस्ट कॉमन फॅक्टर फाइंड करायचा असतो. ठीक आहे, HCF फाइंड करायचा असतो. जर लोवेस्ट म्हटलेला आहे तर LCM फाइंड करायचा, ग्रेटर म्हटलेलं असलं तर HCF फाइंड करायचा. तर सर्वात आधी या तिन्ही नंबरचा आपल्याला HCF फाइंड करून घ्यायचा आहे. 392, 308 and 490. इथे युनिट प्लेसला 2 आहे, 2 ने डिवाइड करते. 2 1 जार 2, 3 minus 2 1, 19 येणार. 2 9 जार 18, 19 minus 18 1, इथे 12. 2 6 जार 12. युनिट प्लेसला 6 आहे, परत 2 ने डिवाइड करू शकते. इथे 2, 2च्या टेबलमध्ये 19 येणार नाही. 2 9 जार 18 घेऊ. 19 minus 18 इथे 1. 2च्या टेबलमध्ये 16 हा 8 नंबरला येतो. परत इथे 8 आहे, तर इथे 2 ने डिवाइड होणार. 2 4 जार 8, 9 minus 8 1, इथे 18 होणार. 2 9 जार 18, इथे 49 आला. 49 हा कोणत्या टेबलमध्ये येतो? 7च्या टेबलमध्ये येतो आणि 7 हा प्राईम नंबर आहे. असा नंबर घ्यायचा जो इथे प्राईम नंबर असेल. सो 7 हा प्राईम नंबर आहे. 7 7 जार 49 आणि इथे 7 1 जार 7. ओके, इथे 1 येईपर्यंत आपल्याला आन्सर फाइंड करत जायचं आहे. नेक्स्ट आता 308चे प्राईम फॅक्टर. इथे युनिट प्लेसला 8 आहे म्हणून 2 ने डिवाइड करायचं. 2 1 जार 2, 3 minus 2 1, 10 नंबर होईल. 2 5 जार 10, 2 4 जार 8. परत युनिट प्लेसला 4 आहे, 2 ने डिवाइड होतो. 2च्या टेबलमध्ये 15 येणार नाही. 2 7 जार 14, 15 minus 14 1, 14 येणार. परत 2 7 जार 14, 7 आहे. सो 7 हा 7 ने डिवाइड करू शकतो. 7 1 जार 7, 7 1 जार 7. इथे 11 प्राईम नंबर आहे. 11 1 जार 11. ओके, नेक्स्ट आहे 490. युनिट प्लेसला 0 आहे, 2 ने डिवाइड करायचं. 2 2 जार 4, 2 4 जार 8, 9 minus 8 1 येणार. इथे 10 होईल. 2 5 जार 10. युनिट प्लेसला 5 आहे, तर बघा युनिट प्लेसला 5 असलेला नंबर आपण 5 ने डिवाइड करू शकतो. बट 2च्या नंतरचा प्राईम नंबर काय आहे? 3 आहे. तर 3 ने डिवाइड होतो का हा नंबर चेक करण्यासाठी काय करायचे? या नंबरच्या डिजिटचे ॲडिशन करून बघू. 2 + 4 6, 6 + 5 11, 11 हा 3च्या टेबलमध्ये येत नाही म्हणजे हा नंबर 3 ने डिवाइड होणार नाही. तर 3चा नेक्स्ट प्राईम नंबर 5 आहे म्हणून मी इथे 5 ने डिवाइड करते. 5च्या टेबलमध्ये 24 येणार नाही. सो 5 4 जार 20, 24 minus 20 इथे 4 येणार. 45, 5 9 जार 45 आणि 49 हा 7च्या टेबलमध्ये येतो. 7 7 जार 49 आणि इथे 7 1 जार 7. ओके, आता काय करायचं? ह्यातले कॉमन नंबर्स आपल्याला फाइंड करून घ्यायचे आणि HCF फाइंड करायचा. सो इथे 392, 308, 490 ह्यांचे आधी नंबर्स राईट करून घेऊ. 392चे प्राईम फॅक्टर काय आहे? 2 × 2 × 2 × 7. 308चे प्राईम फॅक्टर 2 × 2 × 7 × 11. 490चे 2 × 5 × 7 × 7. हायेस्ट कॉमन फॅक्टर. इथे बघा कॉमन काय आहे? इथे 2 कॉमन आहे तिन्ही नंबरमध्ये म्हणून 1 टाइम राईट करू. परत इथे 2 आहे, इथे 2 आहे, बट या फॅक्टरमध्ये 2 येणार नाही म्हणजे तो कॉमन निघणार नाही. इथे मल्टिप्लाय. ओके, आणि इथे 7 आहे, इथे 7, इथे 7. हा 7 आणि 7 1 टाइम कॉमन करू. ओके, आणखी इथे 7 आहे, इथे आहे, बट या फॅक्टरमध्ये 7 नाही. HCF मध्ये आपल्याला तिन्ही नंबरच्या फॅक्टरमधले कॉमन घ्यायचे असतात. ओके, सो इथे 2 आणि 7च कॉमन निघणार, अदर कोणताही नंबर कॉमन निघणार नाही. 2 7 जार 14 म्हणजेच इथे आन्सर मिळाला HCF 14 मीटर. म्हणजे इथे जे ग्रेटर लेंथ आहे स्ट्रिंगची ते किती असणार आहे? 40 मीटर. Therefore द ग्रेटेस्ट लेंथ ऑफ string is 14 meter. Okay, the greatest length of the string is 14 meter. हे आपलं फायनल आन्सर आहे. क्वेश्चन नंबर 9 आहे. Which two consecutive even numbers have an LCM of 180?
LCM 180 असणारे असे 2 कॉन्सिक्युटिव्ह इव्हन नंबर कोणते आहे ते आपल्याला फाइंड करायचे आहे. आता कॉन्सिक्युटिव्ह इव्हन नंबर म्हणजे काय समजून घ्या. कॉन्सिक्युटिव्ह नंबर म्हणजे एका लगतचे नंबर्स जे एका पाठोपाठ येतात ते नंबर. बट इथे इव्हन नंबर म्हटलेला आहे. तर बघा जर आपण 2 घेतला तर 2चा लगेच येणारा इव्हन नंबर 4 असणार आहे. ओके, म्हणजे एका पाठोपाठ येणारे इव्हन नंबर. 4चा लगेच येणारा इव्हन नंबर 6 असणार आहे. म्हणजे हे आहे कॉन्सिक्युटिव्ह इव्हन नंबर. तर आपल्याला काय करायचं आहे, कन्सिडर करायचं आहे यामध्ये की कॉन्सिक्युटिव्ह इव्हन नंबर 2x हा फर्स्ट इव्हन नंबर घेणार आणि 2x + 2 हा सेकंड इव्हन नंबर घेणार आहे आपण. का बरं आपण असं घेतलं, कारण फर्स्ट नंबर आपण कन्सिडर केला 2x. x यासाठी घेतला की तो नंबर्स आपल्याला माहिती नाही, कन्सिडर केला आपण 2x. आणि सेकंड नंबर आपण घेणार 2x + 2. +2 का घेतलं, कारण की जे इव्हन नंबर आहे त्यामध्ये 2चा गॅप असतो म्हणून. मग काय राईट करू इथे आपण, लेट्स सपोज that 2 consecutive even number be 2x and 2x + 2. ओके, आता इथे आपल्याला LCM दिलेला आहे, HCF दिलेला नाही. आपल्याला जर हे फाइंड करायचं आहे की कॉन्सिक्युटिव्ह इव्हन नंबर कोणते आहे, तर आपल्याला प्रोडक्ट ऑफ 2 नंबर घ्यायचा आहे, जे आपण मागची मेथड यूज केली मागच्या एक्झाम्पलमध्ये ती मेथड यूज करायची आहे. तर इथे आपल्याला HCF पाहिजे. तर हे लक्षात ठेवा की कॉन्सिक्युटिव्ह इव्हन नंबरचा HCF ऑलवेज 2 असतो. तर आपण इथे सेंटेन्स राईट करू, HCF ऑफ कॉन्सिक्युटिव्ह even number is 2. Therefore, product of 2 number is equal to HCF multiplied by LCM. Product of 2 even number, जे आपण नंबर्स घेतलेले कॉन्सिक्युटिव्ह इव्हन नंबर ते घेऊ. इथे हा फर्स्ट नंबर आणि यांची मल्टिप्लाय हा सेकंड नंबर 2x + 2 इज इक्वल टू HCF आपण किती कन्सिडर केला 2 आहे. जिथे आपल्याला HCF दिलेला नाही ना, हे लक्षात ठेवायचं आहे. हे सेंटेन्स तुम्हाला लर्न करून घ्यायचं आहे. HCF ऑफ द कॉन्सिक्युटिव्ह इव्हन नंबर 2 असतो, ऑलवेज 2 हे लक्षात ठेवायचं आहे. सो इथे LCM दिलेला आहे 180. ठीक आहे. आता आपल्याला हा 2 इकडे शिफ्ट करायचा आहे. इकडे मल्टिप्लाय आहे, इकडे डिव्हिजनला जाणार. म्हणून 2x × 2x + 2 डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू 180. तर इथे 2 × 1 = 2 हे कॅन्सल होऊन जातील. x × 2x + 2 ही व्हॅल्यू राहणार इज इक्वल टू 180. ओके. आता आपल्याला या x ने ह्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं आहे. x × 2x x² x आणि x² येणार आहे, प्लस इथे 2x x आणि 2ची मल्टिप्लाय 2x येणार आहे इज इक्वल टू 180. ओके. आता बघा इथे 2 आहे, इथे पण 2 आहे, इथे 180 आहे. तर आपण काय करणार, यांना 2 ने डिव्हाइड करणार आहे तिन्ही टर्मला, कारण तिन्ही टर्मचे जे नंबर्स आहे हे 2 ने डिव्हिजिबल आहे. याला पण 2 ने डिव्हाइड, याला पण 2 ने आणि याला पण 2 ने. आणि इथे लिहू डिव्हायडेड बाय 2. 2 × 1 = 2, 2 × 1 = 2, 2 × 9 = 18 आणि हा 0. इथे काय राहणार आहे मग x² प्लस हा x इज इक्वल टू 90. ओके. हा 90 आता आपण या साईडला शिफ्ट केला तर काय येणार, x² + x - 90 इज इक्वल टू 0. ओके. आता इथे अशा प्रकारचे इक्वेशन मिळालं ना, तर आपल्याला काय करायचं आहे, असे 2 नंबर फाइंड करायचे आहे ज्यांची मल्टिप्लिकेशन 90 येणार आहे आणि त्यांची मायनस ही 1 येणार आहे. बिकॉज ह्या एक्सला कोएफिशियंट 1 आहे, त्यांची मायनस किती येणार आहे 1. मायनस का घेतला आपण, कारण इथे मायनस आहे ना म्हणून. मग असा नंबर फाइंड करायचा ज्यांची मल्टिप्लिकेशन 90 येणार आणि ज्यांची मायनस 1 येणार. तर असे नंबर काय आहे, x - 9 आणि इथे आपण घेणार x + 10.
इज इक्वल टू 0. 90 येणार आहे, 9 मल्टिप्लाय बाय 10 90 येणार आहे, दोघांची मायनस केली तर काय येणार आहे 1 येणार आहे. ठीक आहे. तर इथे आता आपण काय करणार, x इज इक्वल टू 9 कन्सिडर करणार आहे आणि इथे x इज इक्वल टू -10 कन्सिडर करणार आहे. ओके. कारण इथे आपण -9चा प्लस का घेतला, कारण हा अपोजिट साईडला शिफ्ट केला तर काय येणार आहे प्लस होणार आहे आणि हा प्लस आहे, हा 10 अपोजिट साईडला शिफ्ट केला तर हा -10 होणार आहे. ही मी इथे शॉर्ट मेथड राईट केली आहे. ओके. तर आता इथे जर x इज इक्वल टू 9 कन्सिडर केला तर आपण काय व्हॅल्यू फाइंड करू शकतो हे बघणार. x इज इक्वल टू -10 आपण घेऊ शकत नाही कारण इथे मायनस व्हॅल्यू आहे, म्हणून आपण x इज इक्वल टू 9 ही व्हॅल्यू घेणार आहे. इथे फर्स्ट नंबर काय होता आपला 2x. सो ह्या 2x मध्ये आपण x ची व्हॅल्यू पुट करू. आपण x ची व्हॅल्यू काय कन्सिडर केली 9 कन्सिडर केली, 10 आपण का कन्सिडर नाही केली कारण इथे मायनस आहे म्हणून. सो इथे आपण काय करणार 2 मल्टिप्लाय बाय 9 इज इक्वल टू 9 2 जार 18. हा फर्स्ट नंबर. सेकंड नंबर काय घेतला होता 2x प्लस 2 घेतला होता. आता इथे 2 मल्टिप्लाय बाय x ची व्हॅल्यू पुट करू 9 प्लस 2, 2 9 जार 18 प्लस 2 20. सेकंड नंबर मिळाला आपल्याला 20. म्हणजे 2 कॉन्सिक्युटिव्ह इव्हन नंबर आपल्याला मिळालेले आहे. ओके. द 2 कॉन्सिक्युटिव्ह इव्हन नंबर आर 18 and 20. ओके. इथे आपला प्रॅक्टिस सेट कंप्लीट होतो. जर मुलांनो तुम्हाला प्रॅक्टिस सेट आवडला असेल, समजला असेल तर तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. भेटूया आपण लगेच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.